नमस्कार मंडळी, ऑफिसमध्ये किंवा घरी मधल्या वेळेत भूक लागली की तुम्हालाही काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत खाऊ वाटतं ना. मग आजची रेसिपी आहे तुमच्यासाठी. आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे काजू. चला तर मग अतिशय कमी वेळात होणारी रोस्टेड काजू रेसिपी बघूयात. पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. इथे कढईत मी मीठ घेतलेलं आहे, साधं मीठ आहे आणि इथं 200 ग्रॅम आपण काजू घेतलेले आहेत. तर छान असे आपण आता 2 मिनिट आधी भाजून घेऊया. गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर आपण याच्यात कढीपत्ता घालणार आहोत. आपण ह्याच्याबरोबर छान असा भाजून घ्यायचा म्हणजे कढीपत्ता एकदम कुरकुरीत होतो. मस्त असं काजू भाजले तुम्ही बघू शकता. कुरकुरीत असे भाजतात आणि रोस्टेड आपण घरच्या घरी मसाला लावून असे काजू बनवू शकतो आपण. तर आता मी काढून घेते आणि थंड करून घेते. तर आपण असं चाळणीने किंवा गाळणीने असं काढून घ्यायचे सगळे, म्हणजे खाली मीठ राहतं आणि वरती आपले काजू आणि कढीपत्ता येतो. तर आता आपण काढून घेते. 2 चमचे आपण तूप घालूया किंवा तुम्ही तेल पण वापरू शकता. याच्यात थोडीशी हळद, गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे. थोडंसं लाल तिखट, थोडा जिरा पूड आणि चाट मसाला थोडासा. आता आपण हे सगळे काजू याच्यामध्ये घालूया. छान अशी आता ह्याला मसाला लावून घेऊया. बघू शकता तुम्ही घरच्या घरी आपले रोस्टेड मसाला काजू तयार झालेले. 5 ते 10 मिनिटात आपले काजू तयार होतात. मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर मंडळी, मस्त खरपूस आणि कुरकुरीत रोस्टेड काजू मसाला तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत हे कुरकुरीत काजू एन्जॉय करा.